नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण सिक्युरिटायझेशन मेकॅनिझम बघणार आहोत. ओके, म्हणजे ही जी काय प्रोसेस असते ती प्रोसेस बघणार आहोत. ओके, मग ती प्रोसेस असते ना, ती क्लासिफाईड इंटू फॉलोइंग थ्री फंक्शनमध्ये असते. पहिली असते ओरिजिनेटर फंक्शन, पुलिंग फंक्शन आणि सिक्युरिटायझेशन फंक्शन. आता ओरिजिनेटर म्हणजे कोण असतो सांगा. ओरिजिनेटर म्हणजे ज्यांना आपली असेट सिक्युरिटाईज करायचे त्याला म्हटलं आता ओरिजिनेटर. उदाहरणार्थ एसबीआय बँकांच्या असेट आहेत. एसबीआय बँकेने लोकांना लोन दिलेली आहेत ना. एसबीआय साठी काय आहे, असेट आहे. मग एसबीआयने ही लोन सिक्युरिटाईज करायची ठरवली तर एसबीआय कोण जाईल सांगा, ओरिजिनेटर होईल. त्याचं फंक्शन असतं बघा. काय करतं ते, पहिलं आहे ओरिजिनेटर फंक्शन. द बॉरोवर सिक्स अ लोन फ्रॉम अ फायनान्शियल कंपनी, बँक, हाऊसिंग कंपनी or a lease from a leasing company. The credit worthiness of the borrower is the evaluated and the contract enter into the with repayment schedule structure over the life of loan. बघा, बरोबर म्हणजे काय, ज्याने कर्ज घेतलेलं असतं. मग ओरिजिनेटर काय करतो सांगा. ओरिजिनेटर त्याला कर्ज देतो आणि त्याची फायनान्शियल कंडिशन बघतो की कसं आहे काय आहे, त्यानुसार त्याला तसं कर्ज दिलं जातं. आणि मग त्याला पुढे काय करत असतं, सिक्युरिटाईज. ओके, म्हणजे त्याने एसबीआयने आपल्याला लोन दिलं. हे ओरिजिनेटर फंक्शन झालं. पुढचं आहे पुलिंग फंक्शन. सिमिलर लोन्स ऑर रिसिवेबल आर द क्लब टुगेदर. पुलिंग म्हणजे काय, एकत्र करणं. ओके, किंवा जोडणे. माहिती ना, पुल म्हणजे काय, जोडणं. तर जोडणं काय करतात, सिमिलर लोन आणि रिसिवेबल असतात ना, ते एकत्र काय केली जातात, कप्ट केली जातात. क्रिएट अ अंडरलाईंग पूल ऑफ असेट. द पूल इज द ट्रान्सफर्ड इन द फेवर ऑफ एसपीव्ही. आणि एसपीव्ही म्हणजे काय, स्पेशल पर्पज व्हेकल असतो जो सिक्युरिटायझेशनची प्रोसेस बघणार असतो. त्याला हे पाठवलं जातं. विच ॲक्ट द ट्रस्टी फॉर द इन्व्हेस्टर. जो इन्व्हेस्टरसाठी एसपीव्ही ट्रस्टी म्हणून काम करतो. ओके, आता पुढे बघूया सिक्युरिटायझेशन फंक्शन कसं असतं. तर इट इज द एसपीव्हीज जॉब नाव टू स्ट्रक्चर अँड इश्यू ऑफ द सिक्युरिटी ऑन द बेसिस ऑफ द असेट पूल. जे काय असेट पूल आहे त्याच्यानुसार सिक्युरिटी विकणं हे काम कोणाचं असतं, एसपीव्हीचं. द सिक्युरिटाईज कॅरी अ कुपन अँड एक्सेप्टेड मॅच्युरिटी विथ कॅन बी असेट बेस्ड अँड मॉर्टेज बेस्ड. तो असेट बेस्ड किंवा मॉर्टेज बेस्ड काय देतो, कुपन देतो आणि तो कुपन विकतो कोण, एसपीव्ही. दीज आर द जनरली सोल्ड टू द इन्व्हेस्टमेंट थ्रू मर्चंट बँक. मर्चंट बँकेच्या मार्फत इन्व्हेस्टरला ही विकली जातात. These are generally sold to investor through merchant banks. The investor interested in the type of security are generally institutional investment like mutual fund, insurance companies. The originator usually keeps and spread available between the yield from the secured assets and interest paid to the investor. म्हणजे एसपीव्ही काय करतो, इन्व्हेस्टरला हे आपली जे काय असेटचे त्यांनी पुलिंग केलेले आहेत ना, त्यांची छोट्या छोट्या भागात रूपांतर केलं, ते विकलं जातं. पुढच्या पानवरती व्यवस्थित दिलेलं आहे. ओके, जनरली द प्रोसेस ऑफ सिक्युरेशन इज विदाउट रिसोर्स. दॅट इज द इन्व्हेस्टर बेअर्स द क्रेडिट रिस्क ऑफ द डिफॉल्टर अँड द इश्युअर इज अंडर ऑब्लिगेशन टू बी इन्व्हेस्टर ओनली इफ द कॅश फ्लो अँड रिसिव्ड बाय द इश्युअर फ्रॉम द कॉलेट्रल. ओके, इकडे म्हटलं, इकडे काय असतं, जनरली दिस प्रोसेस सिक्युरिटायझेशन प्रोसेस इज विदाउट रिस्क असते. विदाउट रिस्क म्हणजे काय, नुकसान कोणाला सहन करावं लागतं, ज्याने असेट घेतली आहे त्याला, असं इकडे म्हटलेलं आहे. द इन्व्हेस्टर बिअर्स द क्रेडिट रिस्क. क्रेडिट रिस्क कोणाला बिअर करावी लागते, इन्व्हेस्टरला. म्हणजे जर डिफॉल्ट झालं पेमेंटमध्ये तर इन्व्हेस्टरचं काय होणार, नुकसान होणार. ओके, आता नेक्स्ट पेजला आपण जाऊया, बघूया. ओके, आता मॉडेल काय दिलं ते बघा. बरोबर काय करणार, लोन घेणार. बरोबर आपली रिसिवेबल बँकला देणार आणि त्याच्याकडनं बँकेकडनं काय घेतलं, लोन. म्हणजे मी एसबीआय कडनं लोन घेतलं. एसबीआय बँक ओरिजिनेटर झाली. ती काय करणार, आपली ही बघा, पेन घेऊन दाखवतो बघा. याने रिसिवेबल दिली, ती रिसिवेबल विकणार एसपीव्हीला. एसपीव्ही सिक्युरिटी विकणार कोणाला, इन्व्हेस्टरला. इन्व्हेस्टर कॅश देणार कोणाला, एसपीव्हीला. ओके, एसपीव्ही कोणाला कॅश देणार, ओरिजिनेटरला. ओके, आणि त्याचं बघा बेसिकली ओरिजिनेटर रिसिवेबल विकणार एसपीव्हीला आणि कॅश घेणार. एसपीव्ही सिक्युरिटी विकणार इन्व्हेस्टरला आणि कॅश घेणार. अशी सोपी काय असते प्रोसेस असते. फॉर एक्झाम्पल, अ बँक लेंट रुपीज 10 लाख इच टू 300 बरोबर. बँकेने 10 लाखाचं कर्ज दिलं 300 बरोबरला. पार्ट ऑफ इट्स लोन पोर्टफोलिओ. द टोटल डेट डज बुक्स ऑफ द बँक इज 30 करोड. त्यामुळे बँकेने किती, 30 करोडचं काय दिलं, लोन दिलं. म्हणजे बँकेची असेट काय आहे, 30 करोड आहे. मग बँक काय करेल, बाय वे टू सिक्युरिटाईज द
ब्रेक इंटायर पोर्टफोलिओ इवन लोन 30 crores इंटू द पेपर ऑफ 300 रुपये इच. म्हणजे त्यांनी 300 करोडचं जे काय लोन दिलं ते 300 रुपयाच्या पेपरमध्ये काय करणार, विभागणी करणार. म्हणजे बँकांचं डिपॉझिट आहे ते किती आहे, 300 करोड आहे. काय आहे बँकांचं, काय आहे डिपॉझिट आहे 300 करोड. मग बँक काय करणार, आता ही 300 करोड लगेच भेटणार का बँक ना, नाही, कारण लोन लिहिलेलं ऑन टाइम. मग सिक्युरिटाईज करणार. सिक्युरिटाईज म्हणजे काय, इलिक्विड असेटचं लिक्विड असेटमध्ये रूपांतर करणार. म्हणजे ती छोट्या छोट्या भागात रूपांतर करणार, जे ट्रेडेबल होईल, ज्यांची विक्री करता येणे शक्य होईल. म्हणजे 300 करोडचं लोन ते 300च्या छोट्या पार्टमध्ये तयार करणार. ओके. आणि द मार्केट सेकंडरी मार्केटमध्ये ते काय करणार, इन्व्हेस्टरला विकणार. ओके. आणि त्याच्यानुसार त्यांना काय भेटणार, पैसे भेटणार. अशी प्रोसेस असते. काय काय असतात ते बघा. पहिल्यांदा ओरिजिनेटर असतो, त्याच्यानंतर स्पेशल पर्पज व्हेकल. ओरिजिनेटर बँक स्पेशल पर्पज व्हेकलला देते. स्पेशल पर्पज व्हेकल कोणाला, मर्चंट बँकला देतं. मर्चंट बँक क्रेडिट रेटिंग एजन्सीकडनं त्याचं ते बघतात आणि त्याच्यानंतर फायनली एजंटला पे केले जातात. अशी ही प्रोसेस आहे. ओके. हे बघा नेक्स्ट पेजवर बघूया. हे बघा ओरिजिनेटर ऑब्लिगर म्हणजे काय, ज्याने लोन घेतलंय तो ओरिजिनेटरकडनं लोन घेणार. ओरिजिनेटर आपली सिक्युरिटी स्पेशल पर्पज व्हेकलला विकणार. स्पेशल पर्पज व्हेकल अंडर रायटरला आणि अंडर रायटर इन्व्हेस्टरला. अशा प्रकारची काय प्रोसेस आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टेजेस ऑफ सिक्युरिटायझेशन बघूया. ओके. थांबूया हा लेक्चर. ओके. थांबण्यापूर्वी सांगतो सिक्युरिटायझेशन म्हणजे काय ते समजलं ना, इलिक्विड असेटचं लिक्विड असेटमध्ये रूपांतर करणं. आणि ती तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं. सगळे लेक्चर बघा तरच समजेल, नाही तर म्हणाल सर एवढं असं काय पटापट शिकवतायत. पहिल्यापासून सगळं बघा, व्यवस्थित सगळं क्लिअर केलेलं आहे. मागचे लेक्चर्स बघा. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.